2-3 दिवसापासून ना एक गोष्ट मनावर घेतली आहे, ती म्हणजे साफसफाईची. आता म्हटलं ना घराचा एक एक कोपरा करून ना आपण स्वच्छ करूया. तसं ना आता उन्हाळ्याचे दिवस लागले, त्यामुळे ना घरामध्ये भरपूर धूळ येते आणि आपण किती साफसफाई केली तरी ना ते 4-5 दिवसामध्ये तरी तसंच दिसायला लागतं. तरी म्हटलं ना आज आता आपण ना एका गोष्टीची क्लिनिंग तर करूनच घेऊया. त्यामुळे ना आज पहिला नंबर लावला होता ह्या खिडकीचा. गॅस ओट्यावर खिडकी असल्यामुळे ना गॅसवरलं चिकट, वाफेनी वगैरे खूप खिडक्या चिकट वगैरे होत्या. मग काय आज खाली वर चढून सगळ्या घासून घेतल्या होत्या. किचन चकाचक केलं होतं, मटका वगैरे भरला आणि नंतर म्हटलं चला आता घराची तर साफसफाई होतच राहील, आपल्या चेहऱ्याची पण साफसफाई करावी. स्किन केअरच्या नावाखाली फक्त फेअर अँड लवली आणि पावडर लावून आपल्याला माहिती आहे. म्हटलं चला आज थोडंसं काहीतरी करून घेऊया. आता जास्त काही नाही, पण बर्फ घेतला, तो थोडा चेहऱ्याला हे केला आणि नंतर म्हटलं चला घरात एक फेस पॅकचं पॅकेट पडलेलं होतं ते लावून घेऊया. आता काय पार्लरमध्ये जाऊन आपण 200-400 रुपयाचं काही करून आणणार नाहीत क्लीनअप. मग काय हे फेस पॅक लावला होता, 10 मिनटं तसाच चेहऱ्यावर ठेवला सुकण्यासाठी आणि तो मस्त सुकला ना असा खेचून काढायचा. खूप मज्जा येते बरं का. आता बऱ्याच जणांना दुखतं, पण ना नंतर चेहरा असा मस्तपैकी क्लीन होऊन जातो. आता म्हटलं क्लीनअप झालं आहे तर चला पार्लरमध्ये जाऊन थ्रेडिंग पण करून यावं. मग काय गेले पार्लरमध्ये, मस्तपैकी थ्रेडिंग करून आले. संध्याकाळच्या जेवणाची वेळ झाली होती आणि आज जेवणामध्ये होतं चिकन. आज ना आता मी चिकन डायरेक्टच काळ्या मसाल्याचं कुकरमध्ये बनवणार होती. जास्त काय उकड वगैरे काढत बसले नाही. काळा मसाला बनवला होता, त्यामध्ये चिकन टाकलं, मस्तपैकी थोडा वेळ फ्राय करून घेतलं आणि पाणी टाकून ना त्याच्या 3 शिट्ट्या काढून घेतल्या आणि मस्तपैकी तर्रीदार असं चिकन तयार होतं. चला आजच्यासाठी एवढंच, भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये.